आम्हाला तर माहीत नाही कोण शेतकरी पार्टीवाले की कोण आहे. त्यांनी येऊन न विचारता आम्हाला कुठलाही न हे करता त्यांनी आमच्यावरती अन्याय करून मोठी मोठी झाडं पाडून, फळाची झाडं पाडून, करवंद, आंबे, जांभूळ आणि ऐन वगैरे अशी मोठी मोठी झाडं पाडून त्यांनी हे उत्खनन केलेलं आहे. मला तर असं वाटतं की आमची वडिलोपार्जित जमीन असून आम्हाला कुठंच न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी जायचं कुणाकडं? पेटून दिली कारण ओली झाडं लगेच पेटणार नाही एवढी. सर खरं तर आम्ही गावामध्ये राहतो आणि हा भाग जरा वर असल्यामुळं आणि ह्या जमिनीमध्ये आम्ही नेहमी येत नाही. आपल्या पावसाळ्यामध्ये जनावरं चारायला आणत असतो आणि आम्ही ज्यावेळेस बघायला आलो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात इथं उत्खनन करून आंब्याची झाडं, जांभळाची झाडं आणि आयुर्वेदिक ऐन फळे असतं ते एक मोठ्याने झाडं मुळासकट उपटून टाकली आणि आम्हाला न विचारता म्हणजे मूळ मालकाला न विचारता किंवा कुठलीही शासकीय परवानगी न घेता दंडुकशाहीपणाने इथं रस्ता काढला आणि त्याच्या तक्रार आम्ही तहसील, वनविभाग आणि लोणावळा ग्रामीण ह्या ठिकाणी दिलेले आहे, पण त्याची आतापर्यंत काय दखल घेतली गेलेली नाही. सर काय होतं आहे माहिती आहे का, आपण जे अर्ज केले त्याची आतापर्यंत दखल न घेतल्यामुळं मला तर असं वाटतं आहे की आमची वडिलोपार्जित जमीन असून आम्हाला कुठंच न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी जायचं कुणाकडं? आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर आज लोक जमिनी विकायच्या मार्गावरती आहे, पण आम्ही अजून एक गुंठा विकला नाही आणि न विकता आम्हाला जर हा त्रास भोगावा लागत असेल तर भविष्यात विकण्याशिवाय पर्याय नाही राहणार ना आमच्या पुढं. कारण जी बाहेरची लोकं येतात ते असं जर करत असेल किंवा आपल्या जागेतनं उत्खनन करून चांगली झाडं फळांची वाया घालत असेल मुळासकट बल, तर मला असं वाटतं की त्यांच्यावर खरं तर ही सजीव आहे आणि ह्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आजिवली गावामध्ये पवनारच्या बॅकवॉटरला खऱ्या अर्थाने बऱ्याच लोकांनी मुंबईकर असतील, पुणेकर असतील यांनी जमिनी विकत घेतलेल्या आहेत आणि अनधिकृतपणे ते उत्खनन करून ज्यांच्या जमिनी राहिल्या त्यांच्यातून ते रस्ते नेतात आणि खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रात बघितलं तर अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करता येते. पण असे जर शेतकऱ्यांवरती अत्याचार होत असतील तर शेतकरी आत्महत्येशिवाय त्याला पर्यायच काय राहत नाही ना. आणि जर असं होत असेल तर शासनाने याची कुठंतरी दखल घेतली पाहिजे. आपलं नाव? माझे नाव तानाजी मारुती लायगुडे. नमस्कार, मी शिवाजी मारुती लायगुडे, आजिवली मावळ इथून बोलतो आहे. हे आम्हाला तर माहीत नाही कोण शेतकरी पार्टीवाले की कोण आहे. त्यांनी येऊन न विचारता आम्हाला कुठलाही न हे करता त्यांनी आमच्यावरती अन्याय करून मोठी मोठी झाडं पाडून, फळाची झाडं पाडून, करवंद, आंबे, जांभूळ आणि ऐन वगैरे अशी मोठी मोठी झाडं पाडून त्यांनी हे उत्खनन केलेलं आहे. आम्ही लोणावळा ग्रामीणला केली, वन विभागाला केली, तहसीलला केली, तरी आम्हाला अजून कोणीही कुठेही न्याय मिळालेला नाही. तर याची काहीतरी त्यांनी दक्षता घेतली पाहिजे, नाही तर आम्हाला याच्याशिवाय आत्महत्येशिवाय पर्याय नाही आहे सर. आम्हाला अभिषेक पानसरे आणि त्यांचे काम करतो आहे की अंकुश सेडगे म्हणून एक ते काम करतात. ते त्यांना सगळ्यांना आम्ही तक्रार दिल्या तर ते कोणी हजर होत नाही आणि कोणी मुलाखतीला येत नाही.